हा तोंड बघ काय केलंच आहे. आता गेला तुला आता. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आम्ही आज चाललोय जाका देवीत. मी आणि प्रथम आहे. पीके काय काम आहे रे? मटेरियल कसलं मटेरियल? दुकानातलं. तर मित्रांनो आम्ही आता चाललोय जाका देवीत मटेरियल आणायला. दुकानातलं वेफर्स वगैरे काय असेल ते आणायला. मला तुम्हाला जाका देवी दाखवतो तुम्हाला. चलो, हे आहे करपुडे गाव देऊळ हे बघा. आणि हा हे आपला करपुडे फाटा हे बघा. आणि मित्रांनो परवा आम्ही आता बैलगाडी नाही सॉरी झुंज बघायला गेलो होतो. आणि या ठिकाणी ना इथे हे झाड आहे ना, त्या ठिकाणी 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचा ॲक्सिडेंट झाला. अशीच 4 व्हीलर येत होती आणि इकडून 2 व्हीलरवाला चालला होता. 4 व्हीलरने डॅश केलं आणि 2 व्हीलरवाला जागेवरच पडला. नशीब त्याच्या डोक्यात हेल्मेट होतं म्हणून तो देवाच्या कृपेने वाचला. नाही तर शक्यतो काय खरं नव्हतं त्याचं जर हेल्मेट नसतं तर. त्यामुळे शक्यतो 2 व्हीलर चालवताना हेल्मेट कंपल्सरी वापरा आणि गाडी सावकाश चालवा, एवढंच सांगेन मी. चला मित्रांनो, फायनली आम्ही आता जाका देवीत आलोय. हे बघा जाका देवी बाजारपेठ. मस्त रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुकान आहे. अजून डेव्हलप होत चाललंय. हे बघा बिल्डिंग वगैरे. मित्रांनो फायनली आम्ही मटेरियल घ्यायला या दुकानात आलो आहे. बघा हे सगळं होलसेलरचं दुकान आहे. सगळं मटेरियल घ्यायला आहे इथे. आणि ही प्रथमची मामी आहे. मित्रांनो भाव मटेरियल घेईपर्यंत मी मस्त की केस कापले रे. आणि आता मी भावाच्या मामाच्या दुकानात आलो आहे. मित्रांनो बघा त्या भावाचं मामाचं दुकान आहे साड्यांचं. हे माझी टोपी राहिली तिथं होय. आता काय घ्यायचं, जायचं ना मग चल. हे त्याचे 2 मामा आहेत, मोठा मामा आणि लहान मामा. स्वतःचं दुकान आहे, स्वतः मालक आहे. मित्रांनो भाव आपल्याला आता काय आहे, पेरू होय. पेरू आणि मोसंबी. ह्याला मोसंबीच बोलतात ना रे? माल्टा. ह्याला हिंदी माल्टा म्हणतात. मोसंबी वेगळी, संत्रा वेगळी. माल्टा. माल्टा याला पहिल्यांदा नाव ऐकलं मी. नवीन नाव मार्केटमध्ये. मित्रांनो याला आहे ना माल्टा बोलतात. आपण मोसंबी संत्री किंवा मोसंबी बोलतो, पण हे माल्टा बोलतात. मी पहिल्यांदाच नाव ऐकलंय. हसतोच काय रे? हा तोंड बघ काय केलंच आहे. आता गेला तुला आता बघ तरी. चला तर मित्रांनो आम्ही आता जाका देवीतून निघालोय. आणि हे बघा हे सगळं असं मटेरियल घेतलेलं आहे आम्ही म्हणजे भावाने. हे बघा पूर्ण गाडी भरून आहे. किती रुपयाचं मटेरियल आहे रे? 6,000 रुपयाचा. पास नाही एवढंच ना, तुमच्यासाठी 2 दिवसात कमवाल. आम्ही आलोय मारुती ठीक या मित्राला क्रॉसवर द्यायला. हा क्रॉसवर आहे डीजेचा. कुठच्या? हा बरोबर आज 31 असणार. लाईट मी तुला बोललो सुमित. भावाचा साऊंड आहे रुबाब साऊंडचं नाव आहे मारुती ठीक. हे त्याचं पोस्टर आहे बघा. आणि हे त्याचं गोडाऊन आहे. सगळं मटेरियल ठेवलेलं आहे त्याचं. हे बघा भावाला जर काय ऑर्डर वगैरे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. नंबर मित्रांनो आम्हाला आहे ना हे बघा इकडे जायचं आहे. हा डोंगर दिसतो, हे घर आहेत ना, तिथं जायचं आहे आम्हाला आता सगळं मटेरियल घेऊन. तिथं भावाचं दुकान आहे. फायनली आम्ही भावाच्या दुकानात आलोय. हे बघा हा आपला भाव आहे इथे. गृहप्रवेश केलेला आहे. चलो मला भेटूया.
हा बघा आपला भाव बंटी. बघा हे छोटंसं दुकान आहे भावाचं. असं आहे बघा. गेलेला साईडून पत्रे होते, आता सगळं बांधकाम वगैरे केलेलं आहे व्यवस्थित एकदम. ओके मी काम बोल ना. ओके मी काम दंडनाडन. हे आता सगळं सामान उतरायचं आहे. चल बंटी उतरायला घे. मला सर्दी झाली, जाम झाला. सर्दी झाले मग अर्धी घे ना. अर्धी घे मस्त, लगेच बरं वाटेल. अर्धी घे लगेच बरं वाटेल, काय मोठा असा विषय नाही. चला तर आम्ही आता घरी निघालोय आणि आता घरी जाऊन मस्त आहे की पार्टीचं नियोजन करायचं आहे. काय करायचं की काय करायचं हे आमचे संजय रेवाळे. काय कसं काय ब्लॉग बघता काय बघितलं कुठे पाहिलेलं आहे. पाहिला. तर आता घरी जाऊन मस्त आहे की पार्टीचं नियोजन करायचं आहे. चिकन बनवायचं, भात बनायचं, काय चिकन वडे काय काय जे काय बनवायचं आहे ते सगळं. किती पोहे येणार आहेत, काय कोण कोण येणार आहे ते सगळं नियोजन करायचं आहे जाऊन. मस्त की बघूया कोण कोण येतात ते. आणि तो ब्लॉग उद्या दिसेल तुम्हाला संध्याकाळी 8 वाजता. चला चला तर मित्रांनो फायनली घरी आलो आहे. तर मस्त की आंघोळ करतो आणि झोपतो, जरा आराम करतो. आणि हा ब्लॉग इथेच संपवतो आहे. तो आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा. चला बाय.